बायको नवऱ्याला फक्त या गोष्टीमुळे भांडत असते की तुमच्या कामावरून सुट्टी तुम्हाला 5 वाजता होते, पण तरी सुद्धा रात्री 12 वाजता तुम्ही काय येता. मुलं झोपून जाता, मी सुद्धा झोपून जाते. खरंच तुम्हाला एवढं काम असतं की मला सोडून तुम्हाला कोणीतरी दुसरं आवडायला लागलंय. मित्रांनो, असं म्हणल्यानंतर आहे ना, नवऱ्याला खूप जास्त राग येतो. नवरा म्हणतो की माझ्या मागे कामं असता, तू जर असे प्रश्न केले ना तर मी रात्री सुद्धा घरी येणार नाही. आणि दोघंही रागामध्ये झोपून जातात. मित्रांनो, एक दिवशी बायकोला ना खूप जास्त संशय येतो. बायकोला असं वाटतं की नवऱ्याचा पाठलाग करायला पाहिजे, आणि ती पाठलाग सुद्धा करते. आणि त्यानंतर जे बघते ना मित्रांनो, तिला धक्का बसतो. कारण की तो नवरा आहे ना, ऑफिस सुटल्यानंतर मार्केटमध्ये चपलाचं दुकान लावत असतो, तेही रस्त्यावर. बायको या सगळ्या गोष्टी बघते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती नवऱ्याच्या डायरेक्ट समोर जाते, तिला राहत नाही. नवऱ्याने एका कस्टमरला चप्पल दाखवत असतो, एका हाताने चप्पल दाखवतो आणि बायकोला समोर बघून आहे ना, एका हाताने चेहरा लपवत असतो. मित्रांनो, बायको सगळं बघते आणि बायको नवऱ्याला म्हणते की चेहरा लपवायची काही गरज नाहीये, तुम्ही काही चुकीचं काम करत नाहीये. फक्त मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला हे सांगितलं का नाही? त्यावर नवरा सांगतो की तुम्ही ना, माझी जबाबदारी आहे. तुम्हाला मला हे सांगून तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून मी तुला सांगितलं नाही. असं म्हणल्यानंतर आहे ना, बायको रडायला लागते. दोघं एक दुसऱ्याला मिठी मारता, खूप जास्त रडता. मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. जर तुमचा पार्टनर तुम्हाला जर वेळ देत नसेल, याचा अर्थ असा नाहीये तो तुम्हाला चीट करतोय, त्याला कोणीतरी दुसरी व्यक्ती आवडतीये. कधी कधी ना, जबाबदारी माणसाला आपल्या माणसापासून लांब व्हायला मजबूर करत असते. बाकी सहमत असाल तर नक्की व्हिडिओ तुमच्या पार्टनरपर्यंत पोहोचवा.